नमस्कार, अन्वित किचनमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू। हे लाडू खूप मऊ होतात आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतात। तर चला त्यासाठी काय काय लागते ते पाहूया। त्यासाठी मी हे पांढरे तीळ घेतलेत, मी ते पावशर घेतलेले आहेत। आणि त्यानंतर हा बारीक कापलेला गूळ घेतलेला आहे। मी एकदम बारीक कापून घ्यायचा आहे, त्यामुळे तो पटकन विरघळतो। आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। तर हे प्रमाण मी तुम्हाला वाटीने सांगते। ही वाटी घेतली आहे मी, तर 2 वाटी पांढरे तीळ घेतलेत आणि 2 वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। पावशर तीळ आणि पावशर गूळ असं मिळून आपण अर्धा किलोचे लाडू तयार करणार आहोत। कढई मस्त मीडियम हीटवरती तापवून घ्यायची आणि मग तीळ सुद्धा मीडियम हीटवरतीच आपल्याला भाजून घ्यायचेत। मधून अधून फक्त गॅसची हीट लो करायची आहे, कारण आपल्याला तीळ करपून द्यायचे नाहीयेत। आणि तीळ एकसारखे हलवायचे। तिळांचा जोपर्यंत तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचेत। आणि एकदा का ते तडतडले की लगेच ते काढून घ्यायचेत। यापेक्षा जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर तीळ कडवट होतात। तीळ भाजलेत, आता आपण हे काढून घेऊया। हे पहा, तिळांचा कलर बदललेला आहे। याप्रमाणे आपण हे भाजून घ्यायचे। कढई तापवलेली आहे, आता आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे जास्त काळपट भाजायचे नाहीयेत, आपण भाजीला ज्याप्रमाणे भाजतो तसे भाजायचे। तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण आपण भाजून घेतले। आता आपण शेंगदाण्यांची साल काढून घेऊया। आता कशी काढायची ते पहा। एका भांड्यात शेंगदाणे घ्यायचेत आणि एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीने असं दाब देऊन शेंगदाणे रगडायचेत, त्यामुळे शेंगदाण्यांची साल निघते। हे पहा, अशा प्रकारे आपण वाटीनेच हे शेंगदाणे बारीक करून घेतलेत आणि साल सुद्धा काढलेली आहे। आता आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून घेऊया। गुळाचा पाक करण्यासाठी आपण कढई तापवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये हा गूळ टाकून घेऊ। पूर्ण पाक आपल्याला लो हीटवरतीच तयार करून घ्यायचा आहे। आता गुळामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचे, त्यामुळे लाडू चिवट होत नाहीत आणि दाताला सुद्धा खाताना चिकटत नाहीत। यामध्ये 2-3 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे। लो हीटवरती आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे विरघळलाय। आता आपण यानंतर 2 मिनिटांनी पाक चेक करून घेऊया। हे पहा, पाकामध्ये मस्त बबल्स यायला लागलेत। आता आपण हा पाक चेक करून घेऊया। त्यासाठी मी एक बाउल घेतले, त्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये असा थोडासा पाक सोडायचा आहे। 1-2 सेकंद थांबायचे आणि मग पाक चेक करून घ्यायचा आहे। हे पहा, एकदम लूज पाक आहे हा, त्यामुळे हा पाक आपल्या लाडूसाठी परफेक्ट नाहीये।
तर मग आपण अजून 1-1.5 मिनिटं हा पाक शिजवून घेऊया. पाकाला एकदम जास्त बबल्स यायला लागलेत आणि पाकाचा कलर सुद्धा चेंज झालाय. आपण आता पाक चेक करून घेऊया. पाकाची मस्त गोळी तयार व्हायला हवी आहे. एकदम छान गोळी, हे पहा एकदम छान गोळी तयार झाली आहे पाकाची, म्हणजे आपला पाक रेडी आहे. आता आपण यामध्ये तीळ शेंगदाणे टाकून घेऊया. हे सगळे या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची हीट लोच ठेवायची आहे आणि सगळं व्यवस्थित एकजीव करायचे. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया. एका बाउलमध्ये हाताला लावण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचे. लाडू वळताना आधी हाताला थोडंसं पाणी लावायचे आणि त्यानंतर लाडू वळायचे, त्यामुळे हाताला चटके बसत नाहीत. हा पहा एकदम मस्त लाडू तयार झालाय. अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा सगळे लाडू तयार करून घेऊ. लाडू एकदम पटपट वळायचेत, कारण हे मिश्रण जर सुकलं तर लाडू वळायला अवघड जातं, त्यामुळे पटपट लाडू वळायचे. हे पहा आपले सगळे लाडू तयार आहेत आणि लाडू एकदम मस्त मऊ होतात. हे पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. थँक्यू.